डोंबिवली पश्चिम येथील पाईपलाईन गॅस पुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा। डोंबिवली पश्चिम येथील महानगर गॅस पाईपलाईन प्रकल्पांच्या अंमलबजावणी संबंधी प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयात महानगर गॅस कंपनीचे डोंबिवली विभागाचे असिस्टंट मॅनेजर श्री उमेश आरोटे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत डोंबिवली पश्चिम येथील सुरू असलेल्या तसेच निकट भविष्य काळात पूर्ण होऊ घातलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली। महानगर गॅस कंपनीने काही भागांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून डोंबिवली पश्चिम येथील अनेक सोसायट्यांमध्ये आणि इमारतींमध्ये गॅस पाईपलाईनचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क टाकण्यात आलेले असूनही प्रत्यक्ष गॅस पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नागरिकांच्या या शंकेचे निरसन करून गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठीच ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। दरम्यान काही ठिकाणच्या रस्त्या खोदकामांसाठी आवश्यक असलेल्या महापालिकेच्या परवानग्या अद्याप प्रलंबित आहेत। सदर परवानग्या त्वरित मंजूर व्हाव्या यासाठी दीपेश म्हात्रे यांनी सिटी इंजिनियर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची विनंती केली आहे। तसेच जुना विष्णुनगर पोलीस स्टेशन परिसरात नाला क्रॉस करून गॅस लाईन टाकण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी महापालिकेचे आवश्यक सहकार्य त्वरित मिळावे या बाबतीतही संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी मागणी केली आहे। डोंबिवली पश्चिम येथील नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर व अखंड पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देणे हा प्राथमिक उद्देश असून या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियांना गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420